नमस्कार मित्र, या व्हिडिओमध्ये आपण TRTI बद्दल एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। तर ती अपडेट काय आहे आणि कशा पद्धतीने आपण अपडेट पाहायची आहे, तर ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारची व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण या ठिकाणी TRTIच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 3 लाईन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला ऑनलाईन विकल्प हा एक ऑप्शन भेटणार आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एक नवीन एक ऑप्शन भेटेल आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉगिनचा ऑप्शन दिसणार आहे। तर त्या लॉगिन ऑप्शनवरती सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जसं आपण TRTIच्या ऑफिशियल वेबसाईटला लॉगिन करण्यासाठी व्हिजिट करू, आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला भेटतो आपल्याला। तर कॅन्डिडेट लॉगिन दिलेला आहे, आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे आणि त्यानंतर खालती आपण जसे स्क्रोल डाऊन करू, आपल्याला एक नवीन या ठिकाणी अपडेट दिलेली आहे बघा, सिलेक्ट इयर। तर मित्रांनो, सिलेक्ट इयर या ठिकाणी आपण पहिल्यांदा जेव्हा लॉगिन करत होतो तेव्हा रजिस्टर ईमेल ID आणि पासवर्ड जो होता तर तो फक्त आपल्याला एंटर करायचा होता आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक नवीन अपडेट आपल्याला TRTIच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे, सिलेक्ट इयर। आपण जसे सिलेक्ट इयर या ऑप्शनवरती क्लिक करतो, आपल्याला 2024 आणि 25 हे एक वर्ष पाहायला भेटत आहे। तर आपण ज्या वर्षात एंट्री केलेली होती किंवा ॲडमिशन घेतलेले होते तर ते इयर आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपण आपले जे युजरनेम आणि पासवर्ड आहे तर ते आपल्याला एंटर करायचे आहे। तर मित्रांनो, जसे आपण या ठिकाणी आपले युजरनेम आणि जे इयर आहे ते सिलेक्ट करू, आपल्याला लॉगिन करण्याचा ऑप्शन भेटणार आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी सक्सेसफुली जे आहे ते लॉगिन करू शकणार आहे। आपण जसे ॲडमिशन घेतलेले होते 2024 किंवा 25मध्ये तर त्याप्रमाणे आपण या ठिकाणी लॉगिन करू शकणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही एक लहानशी अपडेट होती। तर आय होप मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। थँक्यू।